तेलंगणा येथील भैरमकोट येथून देवकार्य उरकून सोलापूरला येत असताना कर्नाटकातील आळंद येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून धडक दिल्याने जीपमधील 2 ठार तर 6 जण गंभीर जखमी झाले। हा दुर्दैवी अपघात शनिवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास घडला। काशीबाई सुरेश चव्हाण वय 60, अंबादास बाबूराव पेंदू वय 48 दोघे राहणार विनायकनगर असे ठार झालेल्यांची नावे आहेत। तर सुनील सुरेश चव्हाण, अनिल सुरेश चव्हाण, सुरेश बाबूराव चव्हाण, सानवी सुनील चव्हाण, अनुराधा चंद्रकांत गांगजी, विजय शंकरसा श्रीगिरी हे 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की चव्हाण कुटुंबियात 25 नोव्हेंबर रोजी भारत चव्हाण यांचे लग्न कार्य पार पडले होते। त्यानंतर नवदाम्पत्याला घेऊन कुटुंबीय जीप गाडीतून तेलंगणा राज्यातील भैरमकोट येथे देवकार्यासाठी गेले होते। देवकार्य पार पडल्यानंतर ते शुक्रवारी रात्री पुन्हा सोलापूरच्या दिशेने निघाले होते। जीपमधून सर्व कुटुंबीय सोलापूरला येत असताना कर्नाटक राज्यातील आळंद येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली। धडक दिल्यानंतर जीप पुढे जाऊन 2 ते 3 वेळा उलटली। यात काशीबाई चव्हाण व अंबादास पेंदू हे जागीच ठार झाले। अपघातामधील 6 जण गंभीर जखमी झाले। सर्व जखमींना उपचारासाठी शनिवारी पहाटे व दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे।